घरच्या घरी हेअर कट कोणता करायचा? स्टेप कट, लेअर कट की स्टेप विथ लेअर कट? पण मला आधी सांगा, या तिन्ही मधला फरक काय आहे? नाही माहिती, कारण या तिन्ही मध्ये कोणताच फरक नाहीये. एक लेअर कट असतो, तो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो, जसं की वेगवेगळ्या डिग्रीमध्ये तो असतो, वेगवेगळ्या अँगल मध्ये केला जातो. पण गंमत माहितीये, कितीही वेगवेगळ्या प्रकारचा आपण लेअर कट केला, शेवटी हेअर कट जवळपास सेमच दिसतं. आणि मी लेअर कट करण्याची एकदम सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या पद्धतीने तुम्ही स्वतः सुद्धा आरामशीर लेअर कट करू शकता. नमस्कार मंडळी, मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामुळे या सगळ्या टॉपिक मध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर वळूयात आपल्या हेअर कटकडे. हेअर कट सुरू करण्याआधी केस आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे. थोडेसे टॉवेलने त्यांना ड्राय करा, जेणेकरून आपल्या अंगावरती त्याच्यावरचं पाणी सांडायला नको. ओले केस यासाठी आपल्याला हवेत की ते विंचरल्यानंतर ते एकदम स्ट्रेट होतील आणि आपल्या हेअर कट छान होईल, वाकडे केस होणार नाहीत. जो मोठ्या दातांचा कंगवा असतो, या कंगव्याने व्यवस्थित तुमचे केस विंचरून घ्या, जेणेकरून केसांमध्ये कोणताही गुंता राहणार नाही. आणि त्यानंतर हवा आपल्याला असा छोट्या दातांचा एक कंगवा. आता हेअर कट सुरू करताना आपण हेअर कट करणारे मागच्या सेक्शन पासून सुरू. मधून एक पार्टिशन घ्या, दोन्ही साईडचे केस समोरच्या साईडला टाकून घ्या. मधलं एक पार्टिशन आपल्याला काढायचंय आणि अशा पद्धतीने ते वरती विंचरायचे. मुळापासून वरती व्यवस्थित त्याला विंचरून घ्यायचं. त्यामुळे खाली वाकडे केस राहणार नाहीत आणि सगळे केस सरळ आपल्या हातामध्ये येतील. केस वरती घेतल्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं तर हे माझे केस संपूर्ण सरळ दिसत आहेत, कारण माझा लेअर कट आहे. जर तुमचाही लेअर कट असेल तर तुमचे केसही असेच दिसणार आहेत, एकदम सरळ दिसतील. पण ज्यांचा आधी स्ट्रेट कट केलेला आहे आणि आता ते लेअर कट करतात, त्यांचं मात्र असं दिसणार नाही. पुढचे वरचे माथ्यावरचे जे केस आहेत ते खूप जास्त लांब दिसतील आणि जे खालचे केस आहेत ते थोडे कमी दिसतील. आता तुम्ही आधीच ठरवून घ्या की तुम्हाला केस किती कट करायचे, 1 इंच करायचे, 2 इंच करायचे किंवा अर्धाच इंच करायचे. पण थोडे केस तुम्हाला कट करावेच लागतील. तर मागचे जे केस आहेत, इथले केस तुम्हाला ठरवायचे की किती कट करायचे. आता माझा लेअर कट आहे, त्यामुळे सगळे केस सरळ आहेत आणि मी हे अर्धा इंच इथूनच कट करते. पण तुमचा जर स्ट्रेट कट असेल तर मागचे जे केस आहेत तिथून तुम्ही 1 इंच घ्या आणि तिथून डायरेक्ट समोरचे सरळ कट करा. तुम्हाला आता हे केस कट करताना असं वाटेल की माझे खूप जास्त केस कट होत आहेत, कारण मागचा जरी 1 इंच कट होत असला तरी जो माथ्यावरचा केस आहे तो खूप जास्त तुमचा कट होणार आहे. एवढ्या साईज मध्ये जवळपास तो कट होईल आणि तुम्हाला भीती वाटेल, पण घाबरायची कारण नाही. यानेच आपले लेयर्स पडणार आहेत केसांना. फक्त ते सरळ कट करा आणि ज्यावेळेस हे केस तुम्ही खाली टाकताल त्यावेळेस तुम्हाला दिसेल की खूप जास्त लेयर्स तुमच्या केसांमध्ये पडलेले आहेत. आता इथला जो तुमचा केस आहे आणि जो खालचा केस आहे, यामध्ये जवळपास एवढं अंतर पडलंय. 5, 6, 7 इंचाचा जो तुमचा लेअर कट तयार होणार आहे. आता हा तर झाला मागचा एक सेक्शन. आता बाकीचे केस कसे कट करायचे, तर मागचा जो तुम्ही कट केलेला सेक्शन आहे त्यामधले आणखी निम्मे केस घ्या, बाजूला टाका आणि जे न कट केलेले आहेत, आता तुम्ही या साईडचे कट करायचे ठरवले, सगळे याच साईडचे केस आधी कट करून घ्या आणि नंतर दुसऱ्या साईडला घ्या. तुम्हाला हवं आहे तर याला क्लिप्स लावून घ्या, पण काही एवढी गरज नाहीये. तुम्ही आरामशीर असं सुद्धा पुढे केस टाकून व्यवस्थित त्यांना कट करून घेऊ शकता. आता जो कट केलेला एक सेक्शन आहे तो आपण हातामध्ये घेतलाय. जो न कट केलेला सेक्शन आहे त्यामधली एक बट घ्या. व्यवस्थित या केसांबरोबर दोन्ही जे आपले सेक्शन आहेत ते व्यवस्थित वरती विंचरून घ्यायचे. यामध्ये एक कट केलेला सेक्शन आहे, एक न कट केलेला सेक्शन आहे. खालपासून वरपर्यंत व्यवस्थित विंचरून घ्यायचं. आणि आता जर हे केस बघितले, जो कट केलेला सेक्शन आहे यामधले काही केस यामध्ये आलेले, ते केस आपल्याला दिसले, ती आहे आपली गाईडलाईन आणि त्या लाईनने आपले बाकीचे केस आपल्याला कट करून घ्यायचे. खूप मोठे मोठे सेक्शन घेऊ नका, छोटे छोटे सेक्शन घ्या आणि कट करत जा. व्यवस्थित तुमचा लेअर कट होत जाईल. आता या साईड भागाचे केस आहेत, याच ठिकाणी वरती घ्यायचे. इथे तुम्ही सेक्शन घेतलाय, याच ठिकाणी वरती घ्यायचंय आणि जो आपल्या केसांचा अँगल आहे त्याच अँगलने आपले केस वरती धरायचे आणि वरती कट करून घ्यायचे. गाईडलाईन तुमची दिसली की केस कट करायचे, एवढंच सोपं आहे. जर तुमचं लेअर कट असेल किंवा तुम्ही आधी लेअर कट केलेला आहे आणि तुम्ही आता केस कट करताय, मागचे केस कट करताना तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन दिसेल, तुमचे व्यवस्थित केस कट होतील. आणि ज्यावेळेस तुम्ही पुढचे केस कट करायला याल त्यावेळेस तुमच्या बरोबर असं होईल की मागचे केस वरती दिसत आहेत, पुढचे केस थोडे कमी आहेत किंवा कट करायला सापडतच नाहीयेत. मग त्यावेळेस तुम्हाला भीती वाटेल की माझा हेअर कट चुकला की काय.
पण असं नाही. तुम्ही पार्लरमध्ये जाऊन ज्यावेळेस लेअर कट करता, पुढचे जे केस आहेत त्यामध्ये थोडासा लेअर फेदर कटचा इफेक्ट दिलेला असतो, त्यामुळे वरपासून खालपर्यंत असे पुढे आपल्याला लेयर्स दिसतात. तर त्यामुळे इथे आपल्याला ते गाईडलाईन मध्ये येणार नाही. पण त्याचं काय करायचं तेही सांगते. आता या साईडचे तुमचे केस कट करून झाले, त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या साईडचे केसही कट करून घ्या. यासाठी तुम्हाला एक कात्री सुद्धा लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगायचे विसरले. पण तुमच्याकडे जी कोणती कात्री आहे ती कात्री घ्या. खूप मोठी ब्लाऊज कट करायची वगैरे कात्री घेऊ नका, त्याने तुम्ही हेअर कट नाही करू शकणार. एखादी छोटीशी कात्री तुम्ही तुमच्या हेअर कट साठी घ्या. दुसऱ्या साईडचेही त्याच पद्धतीने केस करायचे. एक सेक्शन कट केलेला, एक सेक्शन बिना कट केलेला, आणि ते दोन्ही सेक्शन घ्यायचे. एक गाईडलाईन दिसली की केस कट करून घ्यायचे. बघितलं किती सोपं आहे ना लेअर कट करायला. तुमचे जर खूप थोडेसे लहान केस असतील किंवा तुम्ही जास्त कट केले आणि या टायमिंगला जर तुमचा लेअर कट झाला तर तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त लेयर्स पडलेत माझ्या केसांना आणि किती छान दिसते. हेच जर तुमचे मोठे केस असतील आणि त्याचा तुम्ही लेअर कट केला तर तुमच्या केसांचे जो खालचे 7-8 इंच आहेत तिथेच तुमचे लेयर्स दिसणार आहेत. आता ज्यांचे मोठे केस आहेत त्यांना असं नको वाटायला की मला वरतून पासून खालपर्यंत लेयर्स हवे. तसं जर तुम्ही केलं तर केसांमध्ये खूप जास्त गॅप राहणार आणि खालचे जे केस आहेत ते खूप जास्त पातळ दिसतात. त्यामुळे एवढे लेयर्स ठीक आहेत केसांना आणि यानेच छान असा लेअर कट आपला तयार होतो. आणि हो, तुमचे माझ्या एवढे केस असले तर तुम्ही करू शकता, किंवा माझ्यापेक्षा लहान केस असले तर तुम्ही आरामशीर तुमचा लेअर कट करू शकणार आहे. पण खूप जास्त मोठे तुमचे केस असले आणि तुम्ही या पद्धतीने लेअर कट करायला गेला तर होणार नाही. कारण वरपर्यंत त्या केसांच्या एंड्स पर्यंत आपला हात पण पोहोचला पाहिजे ना. आता इथे मी कॅमेरा समोर बसून हेअरकट माझा करतेय. छोटासा आरसा माझ्या समोर ठेवलेला आहे मी आणि तिथेच माझा हेअरकट होतोय. पण तुम्ही एखाद्या मोठ्या आरशासमोर उभा राहा, तुम्हाला आरामशीर तुमचा सेक्शन दिसेल, तुम्ही पटकन केस कट करू शकाल आणि काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला बघताना थोडंसं अवघड वाटेल पण ज्यावेळेस तुम्ही करायला जाल ना एकदम सोपा आहे हा हेअर कट करायला. मलाही खूप मोठे केस आवडतात, केस कट करायला नाही आवडत. पण ज्यावेळेस आपण 5-6 महिने झालेत केस कट केलेले, केसांचे जे एंड्स आहेत ते थोडेसे ड्राय दिसायला लागतात, तिथे फाटे फुटायला लागतात आणि त्यामुळे संपूर्ण केसच आपले खराब दिसतात. मग अशा वेळेस आपल्याला हेअर कट करावाच लागतो. आणि मी जर पार्लरमध्ये गेले हेअर कट करायला, ते छान छान हेअर कट्स आपल्याला दाखवतात, असे करा तसे करा, आणि मग आपण कितीही ठरवलं ना तर पार्लरमध्ये जाऊन खूप जास्त केस कट करून येतो आणि घरी आल्यानंतर वाटते की मी हे का केलं. आणि हे होऊ नये म्हणून मी आता काय करते, माझे केस घरीच कट करते. आता सेक्शन वाईज आपले केस कट करून झालेले आहेत. आता समोरच्या केसांना आपल्याला थोडंसं कट करायचंय. आता त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. इथून सुद्धा डायरेक्ट सेक्शन याचा केला जातो, पण एवढे मला केस माझे कट नाही करायचे. त्यासाठी मी कानापासून वरपर्यंत असा सेक्शन घेणार आहे आणि हे आपल्याला कट करायचं. आता ते कसं कट करायचं, तर हा सेक्शन जो आहे तो आपल्याला असा पुढच्या साईडला विंचरून घ्यायचा आहे. पण हे करण्याआधी ना याला थोडीशी टेक्निक लागते, थोडीशी प्रॅक्टिस लागते. तुम्ही जर डायरेक्ट तुमचे हे फेदर कटचा इफेक्ट केसांना द्यायला गेला तर तुमचे केस जास्त कट होऊ शकतात, सरळ कट होऊ शकतात. त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस करा आणि नंतर करा. नाही जमत असेल तर तुम्ही एवढाच तुमचा हेअर कट ठेवा, छान दिसेल. या पद्धतीने हे कट केस धरायचे आणि नंतर कट करत. आधी तुम्ही बघून घ्या की तुम्हाला कुठून तुमचे केस कट करायचे. नाकापासून हवेत, ओठांपासून हवेत, तिहानवाटीपासून हवेत, त्या ठिकाणपासून खाली तुम्ही फेदर कट त्याला छान असा द्या. दुसऱ्या साईडचं कट करताना पहिली एक जी कट केलेली साईड आहे त्यातले थोडे केस घ्या, ती आपल्याला गाईडलाईन मिळेल आणि तिथून खाली केस कट करायचे. जर तुमचे माझ्यासारखे कुरळे केस असतील, ते ओले केल्यानंतर थोडेसे लांब वाटतात, मोठे दिसतात आणि मग आपल्याला वाटतं की नाही मला इथून केस हवेत. पण ज्यावेळेस ऍक्च्युअली ते केस वाळतात, थोडेसे कुरळे होतात, ते खूप जास्त वरती जातात आणि मग ते आपल्याला विचित्र वाटतं. त्यामुळे जर कुरळे केस असतील तर जिथून तुम्हाला हवंय त्याच्यापेक्षा थोडे खालूनच तुम्ही कट करा, म्हणजे ते खूप जास्त छोटे वाटणार नाहीत. तर हा झालाय आपला संपूर्ण लेअर कट. इथे मला ब्लो ड्राय काही स्वतः करता येत नाही. मी तेही लवकर शिकेल आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. पण हा हेअर कट झालेला आहे. केस बघितले तर 7 ते 8 इंचाचे लेयर्स यामध्ये पडलेत आणि जर समोरचे केस सुद्धा तुम्ही मागे टाकले तर मात्र हे लेयर्स आणखी जास्त दिसतील आणि खूप असल्यासारखे वाटतील. मी कोणतीही चुकीची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार नाही किंवा चुकीच्या कोणत्याही पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार नाही. ज्या गोष्टी मी स्वतः ट्राय करून बघितलेल्या आहेत, मी करत आलेली आहे, त्या गोष्टी छान आहेत आणि सगळेजण त्याला करू शकतात त्यांच्या केसांविषयी किंवा कोणत्याही गोष्टीविषयी. त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता.
तर हा आपला हेअरकट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिक मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू.